हिरव्या मुगाचे पौष्टिक कटलेट बघत आहोत। एक वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत। कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवला आहे। पाण्याला उकळी आली की मूग चाळणीमध्ये टाकून आपण हे 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत। बोटाने दाबले जातील, मऊ होतील एवढेच आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। एका भांड्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घेऊन त्यामध्ये 1 वाटी सोया चंक भिजत ठेवले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 तुकडे आलं, 4-5 मिरच्या, कढीपत्ता टाकून वाटून घेतला आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थंड झालेले वाफवलेले मूग आपण वाटून घ्यायचे आहेत। हे सुद्धा पाणी न टाकता भरड करून घ्यायचे आहे। सोया चंक सुद्धा आपण नितळत ठेवलेले आहेत। त्याचं सुद्धा दाबून उरलेलं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि ते सुद्धा मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून आपण याची पोह्यासारखी भरड करून घ्यायची आहे। याला सुद्धा पाणी न टाकता वाटायचं आहे, पेस्ट नाही करायची। मूग आणि वाटलेले सोया चंक एकत्र करून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपण 2 चमचे बेसन पीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि 2 चमचे दही टाकून हे मिश्रण सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। दही खूप आंबट नसावं। दहीमुळे आपले कटलेट आटून छान मऊसूद होतात आणि चवीला सुद्धा छान होतात। हे सर्व एकत्र झाल्यानंतर वाटून घेतलेला ठेचा मिक्स करायचा आहे आणि मिक्स करून 5 ते 10 मिनिटं फक्त आपण याला झाकून ठेवायचं आहे। 5-10 मिनिटांनंतर आपण या मिश्रणाचे हाताला थोडंसं पाणी लावून याचे आपण कटलेट बनवून घ्यायचे आहे। सिलेंडर शेप, राऊंड शेप, बॉल शेप तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हे बनवू शकता। मी अशा टिकी बनवलेल्या आहेत। या सर्व टिकी बनवल्यानंतर यावर मी पांढरे तीळ लावून घेतले आहेत। पांढऱ्या तिळामुळे रेसिपी खुसखुशीत होते आणि पौष्टिकतासुद्धा वाढते। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। तेल टाकून आपण याला शॅलो फ्राय करत आहोत। तीळ लावलेली बाजू खाली ठेवली आहे आणि नंतर वरून आणखीन तीळ लावून घेतले आहेत। तिळामुळे हे कटलेट खुसखुशीत होतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात। एकदा नव्हे तर दोनदा आपण कटलेट हे उलटपुलट करून छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मस्त अशी रेसिपी तयार होते। कुठेही आपण पाण्याचा वापर नाही, तेलाचा जास्त वापर नाही, कमी तेलात मस्त रेसिपी तयार होते। तुम्ही बघू शकता वरची लेयर अगदी सुक्की खुसखुशीत झाली आहे आणि आतून मऊ। करून पहा, आवडल्यास लाईक करा।